मालेगाव शहरातील सर्व गुरुद्वारांत भक्तिभावाच्या वातावरणात श्री गुरु नानक देवजी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळपासूनच भाविकांनी गुरुद्वारात हजेरी लावली। गुरु ग्रंथ साहेबचे अखंड पठण, भजने आणि प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं होतं। गुरु नानक देवजी यांच्या शिकवणींवर आधारित कीर्तन आणि भजने सादर करण्यात आली। शीख समाज बांधवांनी तल्लीन होऊन भक्तिभावाने ही भजनं ऐकली। वाहेगुरु का खालसा, वाहेगुरु की फतेह आणि जो बोले सोनिहाल, सत श्री अकाल या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता। उपस्थित भाविकांनी गुरु नानक देव यांचा जयघोष करत एकोपा, बंधुता आणि सेवाभावाचा संदेश दिला। यावेळी गुरुद्वारांत लंगरचं सामूहिक भोजन आयोजन करण्यात आलं होतं। सर्व धर्मातील नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत सामुदायिक सौंदर्याचं दर्शन घडवलं। या प्रसंगी शहरातील शीख समाज बांधव, महिला मंडळ तसंच अनेक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मालेगाव शहरात गुरु नानक जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडत आहेत। आपल्यासोबत मालेगाव शहरातील गुरु नानक गुरुद्वाराचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। काय कार्यक्रम होत आहे आणि कशी कार्यक्रमाची रूपरेषा? पहिले तर मी सगळ्या प्रथम मालेगावच्या नागरिकांना गुरु नानक जयंतीच्या, गुरु नानक गुरुपर्वाच्या 556व्या पर्वाच्या शुभेच्छा देतो सगळ्यांना। आम्ही 5-6 दिवसापासून सकाळी 5 वाजता गुरु नानक गुरुद्वारा दरबार साहेब, गुरुसिंग सभा दरबार साहेब, मालेगाव संगमेश्वर इथून आम्ही प्रभात फेरी काढत आहोत। संगमेश्वर परत विविध याच्यात आम्ही ते हे करत आहोत, प्रभात फेरी काढत आहोत। त्याच्यानंतर शेवटची प्रभात फेरी आम्ही मालेगाव गुरुद्वारा ते सिंधी कॉलनी गुरुद्वारा इथं एक रॅली काढण्यात आली आणि तिथं ती समाप्त केली। आणि आज गुरु नानक देवजींच्या आज प्रकाश पर्वाच्या दिवशी आम्ही गुरुद्वाऱ्यामध्ये विविध कार्यक्रम, जसे लहान मुलांचे कीर्तन बरेचसे आणि 15 ते 16 कीर्तनांचे हे आहेत, तर ते चालू आहेत। त्याच्यानंतर लंगर अरदास होईल आणि त्याच्यानंतर समाप्ती होईल आणि रात्री त्यांच्या जन्म वेळेस आतिषबाजीचा कार्यक्रम होईल मालेगाव गुरुद्वारा या ठिकाणी। नक्कीच आपण बघितलं तर गुरु नानक जयंतीनिमित्त मालेगाव शहरातील गुरुद्वारामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आणि रात्री उशिरापर्यंत हे कार्यक्रम असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष यांनी दिलेली आहे। वैभव पाटील, कसमादे अपडेट, मालेगाव। न्यूज ब्युरो, कसमादे अपडेट, मालेगाव।